आपल्याला फार उशीर झाला आहे गाडीवरती येता येता आणि आता मार्केटच्या या ठिकाणी आपण रिक्षा लावलेली आहे। तर आता आपण बघूया आपली आता किती वेळात या ठिकाणी आपली रिक्षा भरते। आपण पास्तळसाठी या ठिकाणावरून रिक्षा भरत आहोत आणि आता आपण बघणार आहोत की आता किती वेळात आपल्या गाडीमध्ये पॅसेंजर येत आहे ते। आणि आज जे वातावरण आहे फार गरमीचं आहे, 37 सेल्सिअस असं वातावरण बोईसर शहरामध्ये तरी आहे आत्ता सध्या। आणि जर बोईसरचं वातावरण जर बघायचं झालं तर 37 सेल्सिअसच्या आसपास, म्हणजे 36 ते 37 म्हणजे 38पर्यंत बी बोईसरचं तापमान आत्ता सध्या आहे। आणि एवढं चित्रालय जायचं आहे। तुम्हाला कुठे यायचे? चित्रालय? बसा बसा मावशी, तोपर्यंत बसा। किती ऊन लागतो बापरे। ऊन 37 सेल्सिअस ते 38 सेल्सिअस तापमान आहे बोईसरमध्ये। एवढं तापमान यापूर्वी कधीच नव्हतं। 2 महिने बाकी आहे। 2 महिने असेच निघून जाणार। कुठे जायचे आजी? 2 महिने असेच निघून जाणार। चला आता आपण पास्तळ चित्रालय या ठिकाणी लावूया। जाने का तैयारी हो गया क्या? या उन्हामध्ये जेवढं पाणी पिईल ना माणसाने तेवढं चांगलं आहे। जेवायचं नाही का, पाणीच प्यायचं नुसतं? नाही, जेवण बी खायचं ना, पण टायमाने टाइम पाहिजे का? जेवण झालं का होतं मग संध्याकाळी पाणी। उन्हामुळे तर माणसं दिसायला तयार नाही। ऊन बी किती आहे? 38 सेल्सिअस म्हणजे तापमान म्हणजे भरपूर झालं। आता परीक्षा चालू आहेत लहान पोरांच्या। इथे शिकला का मग? सुट्टे नाहीत का काही? सुट्टे नाही, घ्या 2 जणांचे 30। चला आता आपण, चला बंधू, चला आता आपण भवानी केलेली आहे आणि आपला आता धंद्याची सुरुवात झालेली आहे। आपण 12:30 वाजता आपल्या मुलीला शाळेत घेऊन आलो होतो, कारण की माझ्या मुलीची शाळा आणि परीक्षा या दोन्ही होत्या। त्याकरता जरा घरून लेट निघावं लागलं। तर आपण मुलीला सोडून तर थेट आपण आलेलो आहोत धंद्यावरती। आणि आता परत 2:30 वाजता आपल्याला मुलीला न्यायला जायचं आहे शाळेमध्ये। तिथून थेट घरी जाणार 2:30 वाजता। म्हणजे तोपर्यंत आपला जो धंदा आहे तो आपल्याला पूर्णपणे कवर करून घ्यायला लागणार आहे। आणि हा धंदा कवर करत असताना एवढी पळापळ होते, जड नंबरला सुद्धा रिक्षा लावू शकत नाही मी, कारण की धंदा कवर करायचा असतो। आणि
मॉर्निंगमध्येच टोटल धंदा कव्हर करावा लागतो आणि आपल्याकडे जास्त धंदा करण्यासाठी वेळ नाही आहे. म्हणजे आपण 2:30 वाजेपर्यंत आपण धंदा पूर्ण कव्हर करून घेऊ शकतो. किती जेवढा होईल तेवढा, म्हणजे 200 झाला तर 200, 300 झाला तर 300. तर आत्ता सध्या मी धंदा केलेला आहे 150 रुपये. करून आलो त्या टाईमला 150 रुपये धंदा केलेला आहे. मुलीला सोडल्यानंतर आत्ता 30 रुपयाची भवानी केली. भवानी म्हणजे मेन रोडला आल्यानंतर भवानी केलेली आहे. आणि घरून येता येता काही 100 रुपयाचं भाडं मिळालं होतं. ते सबस्क्रायबर वाढले पाहिजेत मित्रांनो. या दृष्टिकोनातून आपण व्हिडिओ शेअर करा. तर आपण या ठिकाणी थांबूया आणि जय महाराष्ट्र.